आत्ताच्या भारतीय न्याय संहिता या नवीन घटना ज्या संसदेमध्ये पारित करण्यात आलेल्या आहे त्यानुसार आत्तापर्यंत ज्या कलमांमध्ये त्रुटी राहिल्या त्या दुरुस्त करून नव्यानं आपल्याकडे कायदा आता पारित झालेला आहे। त्याच्यामुळे अतिशय कडक कारवाई या सगळ्या घटनांमध्ये होईल। इथून मागेही अनेक गोष्टी अशा होते की आपल्याला वाटत होतं आरोपीला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची शिक्षा व्हावी, पण आत्ता अगदी DVमध्ये सुद्धा आणि या रेप केसेसमध्ये सुद्धा भारतीय न्याय संहितेने नव्याने दिलेल्या कलमानुसार अतिशय कडक कारवाई ही आरोपींमध्ये होईल। त्याच्यामुळे इथून मागे ज्या त्रुटी होत्या त्या आता दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत आणि या दुरुस्त कलमांनुसार ही कारवाई केली जाईल। फास्ट ट्रॅकचं तुम्ही बोललात, पण पुणे जे कार्यालय आहे किंवा कोर्ट आहे त्याच्यात पॉस्कोच्या केसेस चालवणारं एक निश्चित कोर्ट नाही आहे आणि केसेस खूप आहेत, 3600 काहीतरी केसेस आहेत। तर या केसेस लवकर चालाव्यासाठी काहीतरी बोलण्यात आलं नक्कीच, कारण की कोणत्याही घटनेच्या संदर्भात फास्ट ट्रॅक क्रिएट करताना जिल्हा सत्र न्यायालयाच्या माध्यमातून ते कोर्ट क्रिएट केलं जातं आणि तो तपास फास्ट ट्रॅकवरती घेतला जातो। इतर केसेस ह्या कोर्टाच्या माध्यमातून चालवले जातात। त्याच्यामुळे अशा केसेस लवकरात लवकर फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून जावं आणि आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय व्हावी ही भूमिका मांडण्यात येते। त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू। नुकतीच तुमची नियुक्ती झाली त्यानंतर खरं तर राजकीय विधान परिषदेच्या निवडीवरून राजकारण तुमच्या पक्षामध्ये आलं, तुमच्या निवडीवर ॲक्शन घेण्यात आले, तुमच्यापर्यंत पोहोचले असेल खरं तर शहराध्यक्षांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आणि त्यांचं म्हणणं होतं की एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का दिला जातोय पक्षामध्ये। मला असं वाटतं की त्यांच्या शहराध्यक्षाची नियुक्ती होत असताना रुपाली चाकणकरनी पक्षाला शिफारस केली आणि नियुक्तीपत्र देईपर्यंत रुपाली चाकणकर एक भगिनी म्हणून त्यांच्याबरोबर होत्या, पण त्यांच्या अशा पद्धतीची वक्तव्य जी आलेत ते मला काही समजलं नाही, पण मी सविस्तर माहिती घेतो। तुम्हाला पण विधान परिषदेची अपेक्षा होती? अपेक्षा म्हणजे तीन सदस्य हे आमच्या पक्षाकडून, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 12 राज्यपाल नियुक्त्यांच्या जागा होत्या पण 7च घेतल्या गेल्या, पण 3 सदस्य जर आमच्याकडून गेले असते तर एक महिला म्हणून ती संधी मला मिळाली असती, कारण की माझं नाव सुरुवातीपासून यादीत होतं। पण 2 सदस्य असल्यामुळे कदाचित पुन्हा एकदा राज्य महिला आयोग देण्यात आलं, पण या गोष्टीवर मी समाधानी आहे। एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी मिळाली, कारण की पूर्वीच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जो कालावधी मिळाला त्याच्यामध्ये 14 ते 16 महिने हे कोविड कालावधीमध्ये गेला आणि उर्वरित कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जनसुनावणी असेल किंवा चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि पक्षश्रेष्ठींना कदाचित तो विश्वास वाटला, महायुती सरकारला विश्वास वाटला आणि म्हणून सत्तेत आणि विरोधात 3 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीची काम करणारी संधी या आयोगाच्या माध्यमातून मिळाली। त्याच्यामुळे ही परत एकदा संधी दिली त्याबद्दल मी महायुती सरकारचे आणि पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो। खडकवासल्यातून आपली चर्चा नावाची होती, आपण सांगितलं होतं, पक्षाकडून दावा देखील केला जात होता, आता तो दावा राहणार आहे का? आता तुम्हाला आयोगाचं पद मिळालं? मी 2019ला देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पण ज्या दिवशी माझी मुलाखत होती त्याच दिवशी मला सकाळी प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आणि त्यामुळे त्यावेळेस देखील ती संधी गेली। म्हणून 2024ला आपण निवडणूक लढणार म्हणून 5 वर्षामध्ये ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या खडकवासला मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं। पण हे करत असताना आता महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुती एकत्र असताना सुद्धा आम्ही सगळे नगरसेवक खडकवासला मतदारसंघातले आणि त्या आमचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी दादांची 2-2.5 महिन्यापूर्वी भेट घेऊन हा मतदारसंघ जर राष्ट्रवादीला सोडून घेता आला तर जरूर घ्यावा, तिथून आम्ही उमेदवारी मागतोय असे देखील पत्र दिलं। दादांनी देखील त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत जी चर्चा होईल त्यामध्ये आपण तशी मागणी करू असं सांगितलं। पण या सगळ्यांमध्ये महायुतीचा धर्म पाळत जिथे जिथं महायुतीचे उमेदवार आहेत ते मतदारसंघ हे महायुतीच्या उमेदवारालाच राहतील असं ठरल्यानंतर आता आमच्याकडे आमचा मतदारसंघ हा भाजपला आहे, त्याच्यामुळे महायुती म्हणून आम्ही त्यांचा धर्म पाळू आणि त्या भागातले जे कोणी उमेदवार देतील त्यांच्यासाठी काम करू। तुमच्याच पक्षातले रुपाली पाटील झाले किंवा दीपक मांढरे झाले, सातत्याने असं म्हणतात की एकाच व्यक्तीला सातत्याने प्रोत्साहन दिलं जातं किंवा पद दिलं जातं। आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठी महिलांची संघटना आहे आणि संघटनेमध्ये जेवढ्या महिला 3-3.5 हजार महिला ज्या काम करतात त्या प्रत्येकीला पद आहे। पद देताना आमच्यातल्या ज्या काही महिला आहेत त्या आमच्या काही जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, DPDCवरती आहेत, काही महिला त्या विभागामध्ये प्रवक्ते म्हणून आहेत। अशा जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं त्यांना ते काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं बाहेरून येऊन एखादी व्यक्ती की पक्षाची फारशी ध्येय धोरणं माहीत नसतात, एक वैचारिक बैठक माहीत नसते, आपण कोणता अजेंडा घेऊन जावा, आपल्याला पद दिलं तर त्या पदाचा वापर हा पक्षाच्या ध्येय धोरणाच्या संबंधात किंवा ती पक्षाची बाजू समाजामध्ये मांडण्यासाठी करावी। आयोगाचं पद 3 वर्षाचं आहे का 5 वर्षाचं हे सुद्धा ज्यांना माहीत नाही
त्यांच्या वक्तव्यांकडे फार गांभीर्यानं पाहावं आणि लक्ष द्यावं असं मला बिलकुल वाटत नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात. पक्षाला वाटलं रुपाली चाकणकर आयोगाचं पद लिलया पेलू शकते, महिलांना न्याय देऊ शकते आणि म्हणून परत एकदा ह्या पदाची संधी दिली. ज्यांना वाटतं आपल्याला पद मिळावं त्यांनी तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि अशा वेगवेगळ्या संघटनेत काम करत संघटना जोडावी, पक्ष वाढवावा. 100% पक्ष त्यांना न्याय देईल. महिला आयोग नीट काम करत नाही असं अनेक विरोधकांकडनं बोललं जातं दरवेळी. विरोधक कोणत्याच गोष्टीचं कौतुक करत नाही. विरोधक असतातच त्याच्यासाठी. त्याच्यामुळे कोणतंही चांगलं काम केलं, कोणत्याही चांगल्या योजना आणल्या, कोणताही चांगला रस्ता बांधला सातत्यानं झाला बोललं जातं. तर विरोधकांची भूमिकाच असते की जो विरोधात असतो त्याने विरोध करायचा आणि विरोधकाची भूमिका पार पाडतात. हेच विरोधक कधीतरी सत्तेत होते आणि संजय गांधी निराधार योजना ज्यावेळेस ते सत्तेत असताना आणली त्यावेळेस ती चांगली वाटत होती. आता तशीच लाडकी बहीण योजना आणली ती आता विरोधकांना वाईट वाटते. पक्षातील लोकांचं हे म्हणणं आहे की प्रदेशाध्यक्षपद असेल की रुपाली चाकणकर किंवा महिला आयोगाचं विधान अध्यक्ष. परिषद असेल की रुपाली चाकणकर किंवा अन्य काय महिला आयोगाचं पद असेल की रुपाली चाकणकर, इतकं मेहरबानी रुपाली चाकणकरांवर का असा आरोप केला जातो? मी अगदी बचत गटापासून संघटनेचं काम केले, त्याच्यामुळे उत्तमरित्या महाराष्ट्रातली संघटना सांभाळली. त्याच्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं. सुरुवातीला दादांनी जो निर्णय घेतला, पहिल्या दिवशी दादांच्या निर्णयासमवेत आलो.